यंदाच्या IPL सामन्यांमध्ये एक दृश्य तुम्ही नक्की पाहिलं असेल, ते म्हणजे प्रत्येक फलंदाज मैदानात येताना त्याच्या बॅटची तपासणी केली जाते. पण असं का केलं जातंय? रोहित शर्मा असो वा हार्दिक पांड्या, यंदा IPL खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजाच्या बॅटचं अंपायर्सकडून चेकिंग होतंय. अंपायरच्या हातात असलेल्या एका खास गेजमधून बॅट पास झाली तर फलंदाजाला ती बॅट वापरण्यासाठी ग्रीन सिग्नल. पण जर नाही गेली तर सुनील नारायण, आंद्रे रसेल यासारख्या फलंदाजांनाही चक्क आपली बॅट बदलावी लागली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रिकेटमध्ये बॅट संदर्भात एक खास नियम आहे. क्रिकेटच्या लॉ नंबर 6 नुसार बॅटची लांबी ही 38 इंचापेक्षा जास्त नसावी. रुंदी जास्तीत जास्त 4.25 इंच तर जाडी 2.64 इंच इतकी असावी. IPLच्या याआधीच्या सीझनमध्ये ड्रेसिंग रूममध्येच खेळाडूंच्या बॅट तपासल्या जायच्या. पण त्यावेळी खेळाडू चेकिंगसाठी वेगळी बॅट द्यायचे आणि प्रत्यक्ष मैदानात वेगळी बॅट वापरताना आढळून आले. त्यामुळे यंदा BCCIनं फलंदाज मैदानात जातानाच ही बॅट तपासणी सुरू केली. मंडळी, बॅटच्या लांबी रुंदी संदर्भात नियम आहे, पण बॅट किती वजनाची असावी असा कोणताही नियम नाही. पण सध्याच्या जमान्यात खेळाडू अगदी लाईटवेट बॅट वापरताना दिसतात. पण टीम इंडियाच्या एका महान खेळाडूनं आपल्या अख्ख्या कारकिर्दीत नेहमी जड बॅट वापरली. ती बॅट नेमकी किती वजनाची होती आणि तो फलंदाज कोण होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.